ज्ञानाचं रूपांतर हे इन्फॉर्मेशन नंतर नॉलेज आणि नॉलेज नंतर विजडम मध्ये होत असतं. गुळ गोड आहे हे जर इन्फॉर्मेशन असेल तर गुळ जिभेवर ठेवल्यानंतर जो अनुभव आला त्याला नॉलेज असं म्हटलं. आणि गुळाचा उपयोग चिक्कीमध्ये कसा करायचा, पूर्णाच्या पोळीत कसा करायचा, दॅट इज विजडम असं म्हटलं. संत साहित्य आमच्या आयुष्यामध्ये घेऊन येतं. म्हणजे अगोदर माहिती असली पाहिजे आम्हाला कुठला प्रवास करायचा आहे, कसा करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचा अनुभव घ्यायचा आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत असताना जी साधना आमच्या समोर ठेवली ती साधना करत त्याचा अनुभव घ्यायचा. आणि तो अनुभव आपल्या आयुष्यामध्ये उतरलेला असला पाहिजे, तो जगता आला पाहिजे. तो विजडम तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. विज्ञानामध्ये शोध लावत असताना असं म्हटलं जातं की विज्ञान आणि अध्यात्म शेवटी एका पातळीवर एकच होणार आहेत. त्याचं कारण असं की दोन पद्धतीनं चिंतन होत असतं. विज्ञानाचं चिंतन होत असतं ते मधमाशी सारखं होत असतं. म्हणजे मधमाशी अनेक फुलांचा पराग गोळा करते आणि मग त्याचं मधामध्ये रूपांतर करते. विज्ञान तसंच करतं की एखाद्या गोष्टीचा शोध लावत असताना किंवा संशोधन जगापुढे ठेवत असताना अनेक गोष्टीचा रेफरन्स घेत असतं, संदर्भ घेत असतं, त्याची घुसळण करत असतं, त्याच्या कार्यकरणाचा शोध घेत असतं आणि मग त्याचं उत्तर शोधून ते जगाला देत असतं. ते असतं विज्ञान असतं. पण अध्यात्मात जे दृष्टे पुरुष असतात, जे दार्शनिक असतात किंवा जे अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये जगत असतात ते कोळ्यासारखं काम करत असतात. कोळी स्वतःच जाळं बाहेर फेकत असतो आणि पुन्हा तो स्वतःमध्ये घेऊन घेत असतो. जाळं बाहेर फेकणं, आपलं जग आपणच निर्माण करणं, पुन्हाच ते जग आपल्यामध्येच विसर्जित करणं. दार्शनिक लोक किंवा अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये जगत असलेले लोक, जे ज्ञानाच्या या अत्युच्च भूमीमध्ये जगत असलेले लोक असतात, त्यांचं जगणं किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत ही तशी असते. तत्व या शब्दाचा अर्थ आहे की आम्हाला अंतिम सत्याकडे घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तत्व असं म्हणतात. आमच्या जीवनाची यथार्थता ज्या गोष्टी करणार आहेत त्याला तत्व असं म्हणतात. संतांनी जे जे केलं आमच्या आयुष्यामध्ये ते या गोष्टीसाठीच की मानवी जीवनाचं अंतिम कल्याण व्हावं, मानवी जीवन सुखी व्हावं, संपन्न व्हावं. त्याचं कारण असं आहे की ते अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस असं. मानवी जीवनातली सगळ्यात मोठी त्याचं ध्येय कोणतं असेल तर आनंद ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठं ध्येय आहे. सर्वसाधारणपणे आपण जर माणसांची कॅटेगरी केली दोन पद्धतीने करू आपण की काही माणसं अम्युजमेंटसाठी जगतात, लेजरसाठी जगतात. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोरा. ती कोण जगतात आपल्या आजूबाजूला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या जगात आम्ही वागतो आहोत ते जगच मुळामध्ये मज्जाच मज्जा करण्यासाठी आहे. खा प्या आणि मजा करा. त्याचं कारण असं आहे की चुकून आपण कधी चंगळवाद नावाचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यात आत्ताच्या जगाचं वर्णन केलं आहे. कारण चंगळवादामध्ये माणूस माणसावर किंवा चैतन्यावर प्रेम करायच्या ऐवजी मॅटरवर, वस्तूवर प्रेम करतो. आत्ताच्या जगामध्ये माणूस कसा असावा याच्यापेक्षा कसा दिसावा याच्यावर जास्त काम करतो. सगळ्यात मोठी या जगातली इंडस्ट्री कोणती असेल तर ती आहे सौंदर्य प्रसाधनाची इंडस्ट्री. सगळ्यात जास्त टर्नओव्हर कशाचा आहे बघा ना. म्हणजे इलाइट क्लास मधल्या टॉयलेट मध्ये तुम्ही झाकून जरी बघितलं तर त्यांच्या त्या टॉयलेट मधल्या त्या खिडकीमध्ये तुम्हाला 50 बाटल्या अशा पालथ्या दिसतील वेगवेगळ्या. कशाला, त्याचा वापर कसा करायचा. आणि माझ्या वयाची माणसं जी आहेत की ज्यांची केस पांढरी झाली ते आमच्या चर्चा कोणत्या असतात, कोणता डांबरीकरणाला कुठला रंग वापरायचा आणि कोणत्या कंपनीचा वापरायचा, कसं दिसावं याच्यासाठी सगळीकडे आग्रह आहे. त्या जगात आम्ही वावरत आहोत आणि आम्ही संत विचाराकडे त्याचं चिंतन करण्याचा विचार करत आहोत. संतांचं येणं म्हणजे आता म्हटलं की काही माणसं दुसरी माणसं असतात ती काही पॅशनसाठी जगतात, कला घेऊन जगतात, आयुष्यभर कलेवर नितांत प्रेम करतात. 92व्या वर्षी सुद्धा गाऊन आणखीन जगाला आपली कला अर्पण करून जातात. वयाच्या 63व्या वर्षी सुद्धा 16 बरस की बाली उमर को सलाम नावाचं गाणं म्हणून जगावर प्रेम करत निघून जातात. पॅशन. काही माणसं पर्पज साठी जगतात, त्यांना कळतं म्हणजे या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग कशासाठी आहे. म्हणजे
जसं की अर्थाच्या शोधात नावाच्या पुस्तकामध्ये व्हिक्टर फ्रँकल असं म्हणतो की कुठलं जीवनामध्ये कोणतं प्रेरणा कोणती असावी जगण्याची, मी रोज का जगतो, कशासाठी जगतो, पर्पज सांगत असताना तो असं म्हणतो व्हिक्टर फ्रँकल, अनेकांचं जीवन सुखी करता करता आपण आतून समृद्ध होत जगणं ही जगण्यातली सगळ्यात मोठी पर्पज आहे, म्हणजे हेतू आहे असं म्हणतो. त्यासाठी अनेक जण झटतायत, आजूबाजूला डोळे उघडून बघितले तर लक्षात येईल कुणी वृद्धांच्यासाठी झटत आहे, कुणी विशिष्ट मुलांच्यासाठी झटत आहे, कुणी अनाथांच्यासाठी झटत आहे. ज्यांना दुःख सहन होत नाही ते एका दुःखाशी झटतायत आणि त्यांच्या आयुष्यातलं दुःख संपवण्यासाठी आपलं आयुष्य आणि 3.5 हाताचा देह ते खर्च करतायत. आणि संत मात्र अख्खा जीव सगळेच सुखी व्हावे, अवघ्याची त्रैलोक्य आनंदे भरीनच मावले, म्हणजे सगळेच मला सुखी करायचे आहेत. या जगातले जेवढे जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांना सुखी करायचं आहे. आणखीन 3 प्रकारची लोक आहेत. काही विचारप्रधान लोक आहेत, काही कर्मप्रधान लोक आहेत आणि काही भोगप्रधान लोक आहेत. भोगप्रधान मध्ये आत्ता मगाशी सांगितलं ते माझ्यासारखी खा प्या आणि मजा करा, नुसतं ईट ड्रिंक अँड बिहेव. काही कर्मप्रधान लोक आहेत. कर्मप्रधान मी आता सांगितलं की संत हे कर्मप्रधान कॅटेगरीमध्ये येतात. मी जन्माला का आलो, मला कोणतं कर्म करायचं आहे आणि ते कर्म केल्यानंतर मला निघून जायचं आहे, सगळं माहित असतं संतांना. माझ्या आयुष्यात मला कोणतं कर्म करायचं आहे याचं पुरतं भान असतं आणि कर्म संपल्यानंतर या विश्वाचा निरोप घ्यायचा हेही त्यांना माहित असतं. ही कर्मप्रधान लोक असतात. आम्ही म्हणजे मी बोधवाक्य आमच्या जीवाचा आणि संतांच्या विचारामधला फरक सांगत असताना, जसं की माऊली आपलं स्वतःचं कर्म सांगत असताना म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरील तिरी लोक, हे माऊलींचं ब्रीद वाक्य. मग आमच्यासारख्या जड जीवाचं ब्रीद वाक्य काय असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन, हे आमचं ब्रीद वाक्य असतं. मग आम्ही आमचा संसार एकट्याचा स्वार्थाचा संसार वाढवत व्यापक होत विशाल होत संत ज्या अवस्थेला पोहोचले तिथपर्यंत पोहोचणं हे विचारप्रधान लोकांचं. म्हणजे या सभागृहामध्ये जर ज्या अर्थी आम्ही जमलेलो आहोत, अनुभवामृत नावाचा इतका जड शब्द ऐकून सुद्धा मी सभागृहामध्ये आलेलो आहोत, म्हणजे आम्ही विचारप्रधान असं आम्हाला विचार करायचा आहे की तो अनुभवाचा कुठला अमृत कोणता आहे. संतांच्या आयुष्याचं आणखीन वैशिष्ट्य मी मगाशी सांगितलं की काम संपलं की ते निघून जातात, माहित असतं त्यांना जायचं माहित असतं. माऊली जसे 21व्या वर्षी गेले, आम्हाला माहित नसतं आम्ही कधी जाणार आहे, कारण आम्हाला आयुष्यभर आम्हाला कामच माहित नसतं आमचं नेमकं काम कोणतं आहे. आमचं आयुष्यभर एकच काम असतं, दुसऱ्याच्या कामाच्या आडवं पडणं, एवढं एकच काम असल्यामुळं आम्हाला आमचं काम समजत नाही, त्यामुळे आमच्या आयुष्याची वाताहत होती. मग संत आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करतात. संत ज्या वेळेला देहामध्ये होते त्यावेळेला तत्कालीन व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठीचा प्रयत्न करतात आपल्या सामर्थ्याने. जसं की बसवांनांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या अस्तित्वानं आपल्या जगण्यानं अनेकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे देहात असताना ती गोष्ट केली. अनेकांचं कल्याण करत असताना ते निघून गेल्यानंतर सुद्धा या माणसांचा ऑरा, या माणसांची प्रभा, जोपर्यंत सूर्यचंद्र तारे तोपर्यंत त्यांची आयुष्याची प्रभा असते. म्हणजे देहात असताना तर ते करतातच करतात, पण देह ठेवल्यानंतर सुद्धा जे काही ठेवलेलं असतं मागं संचित ठेवलेलं असतं ते आमच्यासारख्या पुढच्या पिढींच्यासाठी हजारो पिढ्यांच्यासाठी ठेवलेलं असतं. म्हणून संत आम्हाला वंदनीय का असतात, संतांचं आयुष्य का त्यांच्या मार्गावर का जायचं असतं. जगद्गुरु असं म्हणतात की वाट दावी त्याच्या पुण्यालाही पार होती उपकारा गणित असं. म्हणजे जे वाट दाखवतात आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये त्यांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. कारण माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संभावना असतात, तो कोण होणार आहे, त्याला काय करायचं आहे, त्याच्या खूप संभावना असतात. पण नेमक्या आयुष्याची संभावना कोणती असावी आणि कोणत्या दिशेला जावं ते ठरवून देतात ते संत देतात आमच्या आयुष्यात. नक्की म्हणजे त्या दिशेने आपला प्रवाह असेल, प्रवास असेल तर ते त्या ठिकाणी करत असतात. माऊली असं म्हणतात की सकाळ होते, सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर आमच्या समोर हजारो वाटा असतात. त्या वाटेपैकी नेमकी वाट निवडायची कोणती की जी वाट निवडल्यानंतर आमच्या आयुष्याची धन्यता होते, ते निवडण्याचं सामर्थ्य आणि दिशा देण्याचं काम संत आमच्या आयुष्यामध्ये करतात. संतांचं असं म्हटलं जातं की
डोक्यानं मोठा तो पंथ, अंतःकरणानं मोठा तो संत, आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हणतात. आमच्यासारखे अख्खे आयुष्यभर वळवळणारे असतात ते जंत असतात. संतांच्या जीवनचरित्राकडे आणि त्यांनी शिकवलेल्या शिकवणीकडे आम्ही बघितलं तर मी आता म्हटलं की हेतू असतो त्यांच्या आयुष्याचा. जसं आमच्या माऊलीनं विचार सगळ्या संतांना, जसं की तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांचं एक स्वतःचं एक मास्टर सेंटेन्स होतं की मला आयुष्यभरामध्ये काय करायचं आहे, अत्तदीप भाव. म्हणजे मी दुःखात संपून टाकलं मानवी जीवनात तर मला अख्ख्या मानवजातीचं दुःख संपवायचं. 45 वर्ष विहार केला ते. 750 वर्षापूर्वी 2 महामानव म्हणजे महाराष्ट्रामध्ये माऊलीना त्यांचं ब्रीद वाक्य मी मगाशी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद. संत श्रेष्ठ नामदेवरायांचं ब्रीद वाक्य होतं, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग. मला निसर्गानं ईश्वरानं सामर्थ्य दिलंय, वाणीचं सामर्थ्य दिलं, ज्ञानाचं सामर्थ्य दिलं, प्रकट करण्याचं सामर्थ्य दिलं, तर त्या सामर्थ्यानं अवघड जग मी सुखी करेन. विवेकानंदानं विचारलं की तुमचं, विवेकानंदांच्या अगोदर जगद्गुरूंना आम्ही विचारलं. जगद्गुरू आम्हाला सांगतील की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच व्हावे. आम्ही बरे होतो तिथं, पण माणूस नावाची जात ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप पतित होते, पशुतुल्य जगायला सुरुवात करते, शरीर देह माणसाचा असून सुद्धा ती माणसासारखी जगत नाही, असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आम्ही येतो. आम्ही नाथरायांना विचारलं की तुमचं येणं कशासाठी होतं. नाथराय आम्हाला म्हणतात की धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे ते आम्हा येणे घडे जड जीवा उतरले. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला नाथराय येतात. स्वामी विवेकानंदांना आम्ही विचारलं, ते सांगतात आपल्या आयुष्याचं मास्टर सेंटेन्स, आत्मनो मोक्षार्थ जगत येत आहे. स्वामीजी असं म्हणतात की 24 तास आम्ही साधना नाही करू शकत. मग साधना नसते त्यावेळेला आम्ही काय करायचं की आम्ही या शरीरानं देहानं सेवा करायची. कोणाची करायची? रुग्ण नारायण देव भवानी दरिद्री नारायण देव. बसवांना तेच सांगतायत, आयुष्यभर जे दिलंय तुम्हाला, जे सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्यानं आपला भवताल सुखी आणि सुंदर करत जगणं, ती वाट आम्हाला ते दाखवत. आपण अनुभवामृताच्या काही गोष्टीकडे वळू. म्हणजे त्यावेळेला जसं मी म्हटलं, ज्ञानेश्वरी निर्माण करत असताना ज्ञानेश्वरीचा हेतू माऊलींनी सांगितला. प्रत्येक ग्रंथाचा हेतू कोणता तर माऊली म्हणतात की मी ज्ञानेश्वरी का निर्माण केली, ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगात. म्हणजे भगवद्गीतेच्या 750 श्लोकांच्या वर मी सिद्धांत आणि दृष्टांताच्या माध्यमातून सामान्य माणसांच्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहितो आहे. ऐसा वाग्विलास विस्तार, वाग्विलास म्हणजे मी हा वाणीचा विस्तार करतो. हा वाणीचा विस्तार मी कशासाठी करतोय की मला या विश्वाच्या भोवती कुंपण घालायचं आणि त्या कुंपणाच्या आतमधल्या सगळ्या जीवांना मला आनंदी करायचं. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना मला सुखी आणि आनंदी करायचं. म्हणजे त्यांचं या ज्ञानेश्वरीच्या पाठीमागचा हेतू होता. जसं मगाशी दादानी सांगितलं की माऊलींनी साहित्याची निर्मिती जी केली, त्या साहित्य निर्मितीमध्ये चांगदेव 65, अमृतानुभव किंवा अनुभवामृत, अभंग, हरिपाठ ही साहित्याची निर्मिती केली. संत निघून गेल्यानंतर पाठीमाग आमच्यासाठी ठेवलेलं असतं ते साहित्य, म्हणजे त्यांचीच स्मृत्यांचंच असणं आमच्या सोबत असतं. कारण पसायदानामध्ये माऊली असं म्हणतात की ये ग्रंथोपजीवी ये विषय श्लोकी ये दृष्ट अदृष्ट विजय हो. म्हणजे कदाचित त्यावेळेला संतांना असं माहित होतं की गुरु नावाच्या माणसामध्ये दोष असण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये. मग तुम्ही कुणाच्याकडून आयुष्याचं मार्गदर्शन घ्याल, ये ग्रंथोपजीवी ये. मग तुम्ही ग्रंथाकडे चला आणि या ग्रंथाकडे गेलात आणि तशी साधना ग्रंथाची तुम्ही आयुष्यभर केली तर तुमचं दृष्ट आणि अदृष्ट विजय होईल. म्हणजे इहलोकाची यात्रा आणि परलोकाची यात्रा सुद्धा तुमची सुखी होईल. म्हणजे साधनेची यात्रा सुद्धा तुम्हाला सुखी करून टाकेल. चांगदेव 65 लिहिली ती चांगदेवांच्यासाठी लिहिली. 1400 वर्षाचं ज्यांचं आयुष्य होतं असं म्हटलं. आणि या 65 ओव्या लिहिल्यानंतर असं म्हटलं जातं की चांगदेवांना अनुभूती आल्यानंतर, म्हणजे ते ज्या वेळेला होते त्यावेळेला अहम ब्रह्मस्मी मध्ये जगत होते असं म्हटलं. आणि ज्या क्षणाला या दोन संतांची भेट झाली, एक आवरण एक पापुद्रा निघून गेला आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, की जो अमृतानुभवाचा विषय आहे, की जो मगाशी दादानी सांगितला की चित विलासवादाचा विषय आहे, की
अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा मीच ब्रह्म आहे याच्यापेक्षा ब्रह्म केवढा असायला पाहिजे? सर्वम खलविदम ब्रह्म, अवघ विश्व ब्रह्माचा आहे. आणि त्या ब्रह्मावर माझं प्रेम आहे, कारण अनुभूती आल्यानंतर तो माणूस आपला अनुभव आणि अमृत जगाला देत असतो. आणि अमृत कसं सेवन करायचं असतं, अमृत कसं सेवन करायचं असतं आणि ते द्यायचं कसं जगाला असतं. ठाकूर रामकृष्ण परमहंस एकदा विवेकानंदांना असं म्हणतात की, नरेंद्र, मी एक अमृताची वाटी तुझ्या समोर ठेवली आहे आणि मी तुला भुंगा केला, तर ते अमृत कसं सेवन करशील? त्यावेळेला स्वामीजींनी सहज विचार न करता उत्तर त्यावेळेला असं दिलं की, मी माझे पाठीमागचे 2 पाय त्या वाटीच्या पाठीमागे ठेवीन आणि पुढचे 2 पाय त्या अमृताच्या शेजारी ठेवीन आणि सोंड त्याच्यामध्ये खुपसेन आणि अमृत पिईन. त्यावेळी ठाकूर हसले आणि ते म्हणतात, अरे राजा, अमृत आहे, अख्खा पडलास तरी मरणार नाही ना, काठावर घेऊन कशाला तू? म्हणजे अमृताचा अनुभव घेत असताना काठावर बसून घ्यायचा नसतो. तर अख्खच ज्या वेळेला साधनेच्या मार्गावर आम्हाला जायचं असतं, खरा अनुभव आम्हाला घ्यायचा असतो, त्यावेळेला अख्खं समर्पण त्याच्यामध्ये यावं लागतं आणि त्यावेळेला ते अमृत आम्हाला सेवन करता येईल.